शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये 18 तारखेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचं कार्यक्रमाचं आयोजन बारामतीमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि हा कार्यक्रम जो पार पडतो आहे तो बारामतीतल्या शारदा प्रांगण या ठिकाणी पार पडते. आणि या कार्यक्रमात स्थळाची पाहणी सध्या योगेंद्र पवार आपल्याला करताना पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. दादा, मला सांगा की येत्या 18 तारखेला कार्यक्रम पार पडतोय, कसं या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे? 18 तारखेला आपण इथं अहिल्यादेवी होळकर जयंतीचा कार्यक्रम घेतोय बारामतीत शारदा प्रांगणला. कार्यक्रमासाठी पवार साहेब असणार आहेत, सुप्रियाताई असणार आहेत, भूषणराजे होळकर जे त्यांचे वंशज आहेत ते असणार आहेत, उत्तम जानकर असणार आहेत आणि संग्राम थोपटे साहेब असतील, संजय जगताप साहेब असतील, अनेक मान्यवर असणार आहेत. 6 वाजता कार्यक्रम आहे. सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मोठ्या संख्येने इथं उपस्थित व्हावं. खरं तर याआधी जर बघितलं, बारामतीमध्ये 2 जयंत्या साजऱ्या व्हायच्या. एक राष्ट्रवादीच्या वतीने केली जायची, तर दुसरी भाजपच्या वतीने केली जायची. आता तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जयंती साजरी करतात. कसं बदललेलं स्वरूप आहे बारामती? बारामतीचं नाही, महाराष्ट्राचं राजकारणच बदललं. आता राष्ट्रवादी आणि भाजपच एकत्र आलेत. त्याच्यामुळं जे आता ज्यांना तिथं पुरोगामी विचारांसोबत राहायचंय तर त्यांची जयंती पण केली पाहिजे ना. आणि इथं स्वतः अहिल्यादेवी होळकर जे ह्या विचाराचे होते त्यांचे वंशज इथं येत आहेत आणि त्यांना ऐकायला तुम्ही सगळे या. खरं तर भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे करत होतो, परंतु आता तुमची जयंती वेगळी होती आणि राष्ट्रवादी आणि भाजपची एकत्र होती. कसं आहे बघ? काय आहे, पूर्वी पण राष्ट्रवादी किंवा भाजपचे कार्यकर्ते किंवा त्यांची जी समिती होती ते हे जयंती करायचे. आज पण हा पक्षाचा किंवा राजकीय असा कुठला कार्यक्रम नाहीये. आपली जी आहे बारामतीमध्ये तर सतीश मामा आहेत, गणपताबा आहेत, प्रशांत विनायक आहे, ह्या सगळ्यांनी प्रशांत बोरकर आहे, या सगळ्यांनी मिळून एक समिती तयार केली आणि हा कार्यक्रम त्या समितीचा कार्यक्रम आहे. अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समिती अशी एक कमिटी आपण तयार केली आहे ह्यांनी सगळ्यांनी आणि त्यांनी ह्याचं आयोजन केलंय. खरं तर हा कार्यक्रम घेण्यामागचं कारण काय आहे? शरद पवार दरवर्षी जे आहेत ते उपस्थिती लावतात. यंदाच्या वर्षी जी दुसरी जयंती होतीये, त्यांना शरद पवारांना आमंत्रण नसल्यामुळे केली जाते. नाही नाही तसं नाही. नाही नाही, काय आहे, पवार साहेब दरवर्षी येतात पण त्यांना बोलवायला पण लोक जात असतात. पण जर त्यांना कोण बोलवायला गेलंच नाही तर मग ते का जातील. आणि दरवर्षी जे कोण प्रमुख पाहुणे आहेत, सिद्धरामय्या साहेब गेल्या वर्षी आलेले, त्यांना पण पवार साहेबांनीच बोलवलेला. हा कार्यक्रम साहेबांनी आम्हाला घ्या म्हणून कधीच सांगितलं नाही. साहेब असं कधी करत नाही, कधी बोलत नाही. पण ह्यांना सगळ्यांना वाटलं, गणपताबा, सतीश मामा, प्रशांत, सगळ्यांना, की हा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे जयंतीचा. हा शेवटी त्यांचा एक भावनेचा विषय आहे. त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी तो कार्यक्रम घेतलाय आणि पवार साहेबांना त्यांनी निमंत्रण दिलं. अच्छा, मला दोन प्रश्न विचारतो, जयंती सोडून आता वेगळे. बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीनं तुम्ही अध्यक्ष आहात, त्याच्यावरून गच्छिंती केल्याचं देखील बोललं जाते. परंतु बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय सांगा? बघतोय पोस्टर आता, म्हणजे आम्ही कसे लावायचो तसेच त्यांनी लावलेत आणि बऱ्यापैकी नियोजन आम्ही कसं करायचो तसंच त्यांनी केल्यासारखं केलं असं मला कळतंय, असं दिसतंय. पण ओरिजिनल मैदान हे साहेबांचं वाढदिवसासाठी आम्ही घेत आलोय. माझ्या आधी माझे वडील घेत होते, ते तेव्हा अध्यक्ष होते. नंतर मधल्या काळात कोरोनामुळे एक 5-6 वर्ष तो म्हणजे मैदान घेण्यात आलं नाही आणि नंतर परत मी जेव्हा अध्यक्ष झालो, माझी जेव्हा निवड झाली तेव्हा परत आम्ही ते मैदान घ्यायला लागलो साहेबांच्या वाढदिवसासाठी. पूर्वीपासून आम्ही हे करत आलोय, त्याच्यात आमच्यासाठी काही नवीन नाहीये. या वर्षी पण आम्ही घेणार आहे. पण बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीनंच घेणार का? आता बघू, तेव्हाच बघू काय होतंय. उद्या जर मला काय आलं अधिकृत की तुम्हाला काढलं गेलंय किंवा काय, आता मी माझ्या वकिलांशी जेव्हा बोललो ते म्हणाले की ते काढू शकत नाहीत, कारण जी टर्म असती ती संपली पाहिजे. पण अजून आम्ही काही ठरवलं नाहीये की त्याबद्दल आम्हाला काय करायचं आहे ते. अध्यक्ष या नात्यानं तुमच्याशी कोणीही संपर्क साधला नाही या कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष? तिथले जे मेंबर्स आहेत ते असतात, ते सारखं संपर्कात असतात. तेच आम्हाला सांगतात की काय करतायत आणि नियोजन कसं करतायत ते. बदललेलं राजकारण कसं बघताय राजकारणाकडे? कारण या वितुष्ट जे आहे ते निकालानंतर वाढायला लागले. आणि तसं नाहीये.
म्हणजे माझं वैयक्तिक मत मी सांगतो की ह्याच्यामध्ये हे स्पोर्ट्स आहे, शेवटी म्हणजे क्रीडा आहे. त्यांना जर घ्यायचं असेल मैदान तर ते घेऊ शकतात. उलट मला आनंदच होईल, आपल्या पैलवानांना इथं खेळायला मिळतंय, दुसरे चांगले पैलवान येतील, बारामतीतले जे कुस्ती शौकीन, जे कुस्ती प्रेमी आहेत त्यांना अजून एक मैदान मिळेल, अजून एक त्यांना काहीतरी इथं संध्याकाळी येऊन बघायला भेटेल. सगळे महाराष्ट्रातून मोठे पैलवान ते इथं आणतायत, प्रचंड खर्च ते करतायत आणि बारामतीकरांसाठी ते चांगलंच आहे. लोकांनी यावं, त्यांनी ते कुस्त्यांचा आनंद त्यांनी तो घेतला पाहिजे. त्याच्याबद्दल माझं काय हे दुमत नाहीये. पण दरवर्षी आम्ही हे मैदान घेत आलोय, ह्या वर्षी पण आम्ही घेणार. आमच्या मैदानाला पण लोक येणार. आमचं हे ओरिजिनल मैदान आहे, जुनं. त्यांना घ्यायचंय तर ते घेऊ शकतात. माझं वैयक्तिक मत काय आहे की ह्याच्यात राजकारण किंवा असं काही त्यांनी आणू नये. शेवटी संस्था वेगळ्या असतात, राजकारण हे वेगळं असतं आणि तसं ते त्यांनी ठेवलं पाहिजे. तुम्ही लोकसभेला एक भूमिका घेतली, त्याच पक्षाशी तुम्ही देखील आता पुढे चाललेला आहात, वाटचाल करत आहात. तुतारीचं चिन्ह घेऊन बॅच देखील तुमच्या या खिशाला दिसतोय. मला सांगा, आगामी काळात जो परवा मेळावा झाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा किंवा राष्ट्रवादीचा, विधानसभेचं रणशिंग बारामतीत फुंकलं गेलं, कसं बघताय मेळाव्याकडे? काय तो त्यांचा पक्षाचा विषय आहे. हा, त्यांचा अजेंडा आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि तिथं खूप गर्दी पण जमवायचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांची सभा कशी झाली ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. पण तो त्यांचा अजेंडा आहे, त्याच्यावर मी जास्त काय इथं बोलू इच्छित नाही. खूप खूप धन्यवाद. तर होते युगेंद्र पवार, ज्यांनी सांगितलं की अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी होती. मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांना येण्याचं आवाहन केलेलं आहे. तसेच या बदललेल्या राजकारणावरती देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.